राम राम शेतकरी मित्रो. आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रो, 24 जुलै ते 7 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रात कसा पाऊस राहील? तर शेतकरी मित्रो, सध्या दाखला पाऊस चालू आहे आणि दाखल्या पावसाचे वातावरण हे अल्पच राहते. हा झडीचा पाऊस असतो. काही भागामध्येच फक्त जोरदार पाऊस राहत असतो. हा पाऊस शेतकरी मित्र फक्त मुंबई किनारपट्टी या भागामध्येच पावसाचे प्रमाण हे पुकामध्ये जास्त राहते शक्यतो, आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण हे अल्पशीच असते, फक्त झडीचा पाऊस असतो. तर शेतकरी मित्र, हा पाऊस 7 ऑगस्टपर्यंत कसा राहील? तर 7 ऑगस्टपर्यंत हा पाऊस शेतकरी मित्र सध्या आज 24 तारखेला मुंबई किनारपट्टी नाशिकला सर्वसाधारण पाऊस आहे, आणि 25 तारखेला परत वातावरणात थोडा बदल झाला आहे, आणि हा पाऊस 25 तारखेला मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहील. 25 तारखेला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील तसेच जळगाव, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. तसेच चंद्रपूर या यवतमाळ, चंद्रपूर भागामध्ये देखील हा सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे. 26 तारखेला ते पाहिलं असता 26 तारखेपासून परत पावसाचा जोर वाढत आहे. हा पाऊस 26 तारखेला पूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. तसेच मुंबई किनारपट्टी, नाशिक, पुणे या भागामध्ये देखील हा पाऊस राहील, आणि जळगाव साईडला पावसाचे प्रमाण जास्त राहील. तसेच विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे चंद्रपूरच्या भागामध्ये जास्त राहील. तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. पाऊस हा एकदम अति जास्त राहणार नाही, पण पाऊस हा राहणार आहे. 27 तारखेला मात्र पावसाच्या वातावरणात थोडा बदल झाला आहे शेतकरी मित्र. कारण 27 तारखेपासून परत वातावरणात पावसामध्ये जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहील. तसेच सुरत, नंदुरबार या भागामध्ये देखील पाऊस हा एकदम जोरदार पाऊस राहील, आणि मराठवाड्यामध्ये देखील संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहील 27 तारखेला 5 वाजेपर्यंत. तसेच विदर्भ साईडला देखील अकोला, अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. आणि हा पाऊस शेतकरी मित्र तसेच 28 तारखेला परत 28 तारखेपासून थोडे पावसाचे प्रमाण मराठवाड्यामध्ये थोडे कमी राहील, परंतु विदर्भ साईडला पावसाचा हा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. 27 तारखेपासून 28 तारखेपासून 28 तारखेला विदर्भ साईडला चांगला पाऊस राहील. 29ला देखील विदर्भ साईडलाच पाऊस चांगला राहील. तसेच 30 तारखेला जळगाव, अमरावती, अकोला या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, आणि इतर जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे. तसे पाहिलं असता 30 तारखेला देखील पावसाचे प्रमाण 31 तारखेला पावसाचे प्रमाण कमीच राहील, परंतु मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस हा जास्त जोरदार राहणार आहे. तसेच 1 ऑगस्टला महाराष्ट्रात जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 1 आणि 2 तारखेला देखील सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच 3 तारखेला शेतकरी मित्र नक्षत्र बदलत आहे. आषाढ नक्षत्र निघत आहे, आणि त्यामध्ये वाहनाते आहे. परंतु पहिल्या चरणामध्ये या नक्षत्रात वाहनाची आपल्या पावसाची शक्यता ही खूप कमीच आहे. फक्त 3-4 तारखेंना पाऊस राहणार आहे, पण पाऊसचे जोर हा सध्या तरी कमी दाखवित आहे. पाऊस हा अल्पसा पाऊस दाखवित आहे. हा पाऊस जळगाव, अमरावती, अकोला, नाशिक, मुंबई, पुणे या भागामध्ये जास्त पाऊस राहील 4 तारखेला. मराठवाड्यात सर्वसाधारण पावसाच्या सरी राहतील. 5 तारखेला मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे फक्त, आणि परभणी, हिंगोली या भागामध्ये, तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागामध्ये देखील हा पाऊस 5 ऑगस्टला चांगला सर्वसाधारण पाऊस ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 6 ऑगस्टला देखील 6 ऑगस्टपासून ते 7 ऑगस्टपासून परत पावसाचे प्रमाण हे सध्या तरी कमी दाखवत आहे शेतकरी मित्र. परंतु या नक्षत्रामध्ये पाऊस हा चांगला राहणार आहे, कारण ह्याच्यात वाहन हत्ती आहे. एक पुढील अपडेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपणास समजणार नाही की कोणत्या चरणामध्ये पाऊस चांगला राहणार आहे ते. तरी शेतकरी मित्र, आषाढ नक्षत्रामध्ये पाऊस हा दुसऱ्या चरणामध्ये चांगल्या राहण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या चरणामध्ये 1-2 दिवस पाऊस राहील, परंतु दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे सरासरी पाहायला असता 10-11 तारखेच्या नंतर पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, अशी रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.